इकडून ये. याला इकडून घेतो ना. चल इकडून ये. शुभश्री हट. शुभश्री नाही. आकडूक त्याला. चल पुढे. हे काय होतं ना, दूध काढताना दूध काढू देत नाही, हाताला चावतं. तर त्याच्यामुळे ह्याला थोडं वेळ बांधून ठेवायचं 2 साडाचं दूध काढेपर्यंत. तर पप्पांनी चालू केलं दूध काढायला. आता पप्पा पलीकडच्या 2 साडाचं दूध काढतात. शुभश्री आहे. हे धनश्री थांबणार. नाही नाही, बसा बसा, काय अडचण नाही, काहीच नाही, काय अडचण नाही, बसा तसंच दिसते. तर ते जास्त म्हणजे फ्रिक्शन होऊ नये ना, म्हणून त्याच्यामुळे दूध लावतात सडांना. दूध लावल्यावर थोडंसं मऊपणा जातो. आणि हिला मी दोरी अडकून मी पकडून ठेवले. नाहीतर काय होते ना, ते वासरं काय करतात, एकाच सडाचं दूध पिऊन झालं ना, दुसऱ्या सडाला पितात आणि ते हाताला दात मारतात. नाही तर अगोदर पितच दूध काढत होते पप्पा, म्हणजे वासरं पित पण हे दात मारायला लागलं मग नंतर हाताला. मग त्याच्यामुळे ह्याला 2 मिनिटं इथं बांधून ठेवायचं. गायला खुराक ठेवलं तर गायने खुराकच नाही खाल्लं, म्हणजे अर्धं खाल्लं. त्याच्यामुळे ती मग दूध देत नाही पूर्ण. ज्यावेळेस पूर्ण खुराक खाईल त्यावेळेस दूध देईल. ती 1.5-2 लिटरला वाढेल, पण ती खुराकच खात नाही पूर्ण. रात्री हलका पाऊस आला होता ना, तर तिला गोट्यात बांधलं होतं. आपल्याला कमेंट आली होती ना 2-3 की शुभश्रीची मिल्किंग दाखवा, म्हणून मग आज वेळ काढून थांबतं इथं. त्यामुळे सकाळी मला काम असतात हेला. आता इथं दूध काढून झालं शुभश्रीचं, मग नंदिनीला दूध पाजायचं. ह्या टायमाला गुरांना खायला वगैरे टाकायची कामं असतात. आपले आंघोळ वगैरे करायची. ए थांब रे 2 मिनटं तू. तशी माझी आंघोळ झाली आज, लवकर केली. पप्पांची पण आंघोळ झाली. पप्पांची तर सगळ्यांची आंघोळ लवकर असतात, मी शेवट राहत असतो. तर पहिले 2-3 दिवस आपण पाय बांधत होतो गायचे, पण आता पाय बांधायची गरज नाही पडत. म्हणजे कसं सवय लागेपर्यंत. आता तुम्हाला ते दाखवायचं होतं, पण नेमकं मला गायला धरावं लागायचं ना, मग त्याच्यामुळे फोन कोण धरणार, असा प्रॉब्लेम होता. काहीतरी तसं गिर गायांचे नॉर्मली सगळे पायच बांधतात. आपण पण सीताचे बांधत होतो, पण ही शुभश्री सीतापेक्षा जरा शांत आहे ना, त्याच्यामुळं नाही गरज पाय बांधायचे. बघा ही पिल्लू कसं सारखं तिकडं ओढ घेऊन थांबलंय. थांब रे 2 मिनटं. तर मी तुम्हाला आत्ता सांग, ती बकेट आहे ना खालची, ती 10 लिटरची बकेट आहे.
तर त्या बकेटमध्ये म्हणजे पप्पांचं बोट आहेत ना हाताचे तिथपर्यंत 10 लिटर आहे. मग त्याच्या खाली गाय देते 2.5 लिटर दूध एका टायमाला. त्याच्यात आपण 1 लिटर नंदनीला पाजतो आणि 1.5 लिटर घरी ठेवतो. आता दूध जरा संपत आलं ना मग म्हणून पप्पा एका हाताने काढतात दूध. आता काही दिवसांनी मी पण शिकतो दूध काढायला. म्हणजे दूध काढायला येतं मला पण शुभश्रीचं. मी एक दिवशी ट्राय केलं होतं पण मला तर ती लातच मारायला लागली. मग त्याच्यामुळे म्हटलं राहू द्या तिला जरा सवय होईपर्यंत. का रे का नंदिनी का ग? बरं थांब सोडतो तुला. थांब ना, वासराची लई घाई असते. तर बघा बकेटमध्ये दूध दिसते. पप्पाचं बोट आहे ना तर त्याच्यावर ती कडी आहे ना बकेटची कडीला टच होते दूध. म्हणजे एवढं 2.5 लिटर दूध आहे. 2.5 लिटर असेल. हां सोडू वासराला. आत्ता वासराला सोडायचं आहे तर दोरी दिलीच आहे. आता सोडले तिला तर आता तुम्हाला दाखवतो आहे बघा हे एवढं दूध निघले. आता बकेट पण पांढरे दूध पण पांढरे तर त्याच्यामुळे समजत नाही. पण अशी उन्हाला बकेट धरली ना तर तुम्हाला हे बघा ही दुधाची लेवल आहे. तरी पूर्ण बकेट 10 लिटरची आणि ही लेवल आहे. तर पप्पा म्हणतात की 3 लिटर दूध आहे हे बघा. म्हणजे 3 लिटर जर दूध पकडलं नाही तर 2 सडातून 3 लिटर सकाळी निघले, 3 लिटर संध्याकाळी. म्हणजे 2 सडातून 6 लिटर दूध निघते आणि 2 सड वासरू पूर्ण पिते. तुम्हाला दाखवतो ते पलीकडचे सड आहेत ना पलीकडून दाखवतो तुम्हाला. हे बघा हिकडचे जे थान आहेत ना गाईचे तर ते एकदम सुकून गेलेत म्हणजे सुरकुत्या पडल्यात. कारण की त्याच्यातलं दूध आपण काढले. हे बघा ह्याला सुरकुत्या पडल्यात, ह्याच्यातलं दूध आपण काढले. त्याच्यामुळं हे बघा मागच्या सडाला पण सुरकुत्या पडल्यात पूर्ण दूध काढल्यामुळं. आणि अलीकडचं दूध आहे ना आपण काढलं नाही त्याच्यामुळे हे बघा ह्याला सुरकुत्या नाहीत. ह्या सडाला सुरकुत्या नाहीत पडल्या आणि ज्या सडाला वासरू पिते ना तर त्याला पण सुरकुत्या नाहीत पडल्या. आणि सडामध्ये दूध नसेल ना तर वासरू एवढं वेळ पितच नाही, लगेच सड चेंज करतं म्हणजे दुसऱ्या सडाला पितं. तर अशी गोष्ट होती. तर गाय दूध देते समजा 3 लिटर दूध दे म्हणले 12 लिटर दूध देते म्हणायचं. बघा मग मी तर म्हटलं होतं 10 लिटर, मी तर 8-10च म्हणत होतो पण गाय देते 12 लिटर दूध. तर आता धार काढताना तुम्ही तर बघितलं की पप्पांनी अलीकडच्या सडाचं दूध काढलंच नाही. आता ते वासरू पोट भरेपर्यंत, आता ह्या साईजचं वासरू आहे ना तर ह्याचं पोट तेवढ्या दुधात भरतं. हां तसं पण आहे. म्हणजे संध्याकाळी पप्पा ना अलीकडच्या साईडचं दूध काढतात, वासरू पलीकडे पितं. आणि सकाळी वासरू अलीकडे पितं आणि पप्पा पलीकडच्या साईडचं दूध काढतात. आता वासरू एकदा दूध पिलं तेवढं परत मग गाईचं दूध प्यायला येतच नाही. म्हणजे एवढं तर दूध इनफ होतं. बघा आता त्याच्यातलं सडातलं दूध कमी झालं त्याने लगेच सड चेंज केलं. तर असे तर हा झाला आपला दूध काढायचा व्हिडिओ. कारण की बरेच दिवस झालं कमेंट येतात. पण सुरुवातीला काय होतं गाय विल्यानंतर एक 15-20 दिवस दुधावर येत नाही. म्हणजे तिला हळूहळू दुधावर वाढते. विल्यानंतर काय 2 ते 3 लिटरच दूध देते. म्हणजे एका टायमाला समजा 2 लिटर दूध देते म्हणजे 4 लिटर दूध देते. पण हळूहळू मग गाय विल्यानंतर 21 दिवसामध्ये थोडं हळूहळू दुधाला वाढते. तर तसं आहे. मग त्याच्यामुळे म्हटलं एक थोड्या दिवसांनी आपण व्हिडिओ बनवू दूध काढायचा. म्हणजे गाय पूर्ण दुधावर आल्यावर. तरी पण गाय आहे ना खुराक पूर्ण खात नाही. म्हणजे एवढी टोकरी आहे ना तरी ही टोकरी भरून ठेवत असतो मी तिला खुराक. तर त्याच्यातलं ती अर्ध खुराक खाते आणि अर्ध तसंच राहू देते. मग त्याच्यामुळं नाही तर तिने पूर्ण दूध पूर्ण खुराक खाल्लं ना तर ते आणखीन 1.5-2 लिटर दुधाला वाढेल. समजा 2 नाही पण 1 ते 1.5 लिटर दूध जास्त देईन ते. आता वासरू बघा पलीकडच्या साईडचं सड पितच नाही. कारण की त्याला अलीकडं भरपूर दूध आहे. मग ते अलीकडचं संपलं आणि जर त्याला भूक राहिली तरच मग पलीकडचं प्यायला लागतं. आणि झालं त्यावेळेस किती खराब होतं ना. आता त्याची वरगडी पण दिसत नाही. म्हणजे चांगली तब्येत राहिली. आपली नंदिनी पण अशीच होती.
आता ह्याला उद्यापासून बांधून ठेवायचं बरं का, कारण की साईडला तिकडे ज्वारी उगवली ना, तर त्याच्यामुळं ते तिकडल्या रानात पण जात्या. आणि लहान ज्वारी गुरांना जमत नसते खाल्लेली, विषबाधा होते. म्हणजे मला नाव येत नाही, पण कुठलं तरी ॲसिड राहतं ते लहान ज्वारीमध्ये, त्या ॲसिडमुळं विषबाधा होते गुरांना. बघा त्यांनी दूध मागच्या सडातलं कमी झालं ना, लगेच सड चेंज केलं. तर आता हे पण सड चेंज करते. तर आता आपण ह्या दुधाचं काय करतो, तर हे दूध आहे ना, नंदनीला सकाळी 1 लिटर पाजायचं, संध्याकाळी 1 लिटर पाजायचं, आणि बाकीचं उरलेलं दूध आपल्याला घरी ठेवायचं. तर हे बघा, ही बकेट पूर्ण 10 लिटरची, आणि दूध तुम्हाला हललेलं दिसते ना, डार्क लाईन दिसते ना, तर ह्या बकेटच्या अंदाजावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ते दूध किती आहे. बकेटचं 10 लिटर तर खाली कट आहे ना, तिथं बरं का ह्या कड्याचं जे डोंगर आहे ना बकेटीला, तर तिथं राहते. आणि तरी पण गाय शेवटून पाण होते बरं का, थोडी थोडी. म्हणजे त्या सीतासारखं वासरासाठी दूध ठेवतात गाया. पण गायीनी एवढं दूध देण्यासाठी ना, तर तिला खुराक पण ठेवायचं, पण सोबत शतावरी द्यायची, गूळ द्यायचा, जमलंच तर कॅल्शियमसाठी चुना द्यायचा. आणि गाय विल्यानंतर तिला बाजरी खाऊ घालायची, म्हणजे 2 टाईम बाजरी शिजून, म्हणजे बाजरी पूर्ण फुगली पाहिजे, शिजून तर म्हणजे अशी फुटली पाहिजे एवढी शिजवायची बाजरी. मग सुरुवातीचे 2-3 दिवस बाजरी द्यायची, सकाळ संध्याकाळी किलो द्यायची बाजरी, जमल्यास तर केळी द्यायच्या. आता हिला आपण शतावरी गूळ दिलेला आहे ना विल्यानंतर. शिजवून द्यावं लागते. हां, शिजवून द्यायची बाजरी, हो शिजूनच सांगितलं ना, बाजरी शिजून म्हणून. तर असं द्यायचं. मग त्यावेळेस गाया म्हणजे भरपूर दूध देतात, म्हणजे दुधाच्या शिरा चांगल्या काम करतात असं म्हणतात बरं का. म्हणजे मला माहीत नाही, पण अनुभवानुसार असं करत आलेत. तर ते तसं. आणि मी तर खुराक ठेवाय असेल ना, तर मी तर भरपूर खुराक ठेवायचो. म्हणजे सीता पण पूर्ण खुराक खात नव्हती, आणि शुभश्री पण पूर्ण खुराक खात नाही. मी इतकं खुराक ठेवतो, म्हणजे मी खुराक ठेवायला असेल ना, तर मी भरपूर खुराक ठेवतो, म्हणजे भरपूर दूध देतात. तर अशी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे एवढी सगळी काळजी घेतली ना, तर त्यावेळेस गाया दूध जास्त देतात. नाही तर नॉर्मली गिर गाया 10 लिटरपर्यंत दूध देतात. पण हिला जर आपण जास्त काळजी घेत होता, तरी पण मेथी घास नाही, आता मेथी घास चालू होईल. म्हणजे सुरुवातीचे काही दिवस मेथी घास टाकला, पण नंतर आता आपल्याला मेथी घासाचं बी पकडायचे, तर त्याच्यामुळे मेथी घास टाकला नाही. आता आपला नवीन मेथी घास कापायला आला ना, मग त्यावेळेस हिला मेथी घास टाकू ना, मग त्यावेळेस भरपूर दूध देईन. आणि हेच नाही, मी तुम्हाला आणखीन 1-2 वेळेस सांगेल की दूध म्हणजे गाय दूध किती देतात. आणि गायांचं कसं आहे, आता हे दूध ते एक 4-5 महिने एवढं दूध देतात. ज्यावेळेस त्या गाभण राहतात ना, कन्सीव्ह होतात, तर त्यावेळेस दुधाला कमी होतात. जसा गाभण काळ त्यांचा वाढेल ना, तर तसं दुधाला कमी होतात. आणि गाभण राहिलेले त्या ज्यावेळेस त्यांना 7 महिने होतात ना, 6-7, तर त्यावेळेस मग गाया आटतात म्हणजे दूध देणं बंद करतात. पण ते हळूहळू मग असं गाभण राहिल्यानंतर ज्यावेळेस गाय 12 लिटर दूध देते ना, तर ती कन्फर्म गाभण झाल्यानंतर थोडीशी कमी येते, 10 लिटरवर 8 लिटरवर अशी येते. आणि त्यानंतर एक 3 महिने झाले ना गाभण राहून, मग त्यानंतर 5 लिटर 4 लिटर अशी जसे गाभण काळ वाढत जाईल, तर तसं त्यांची दूध देण्याची कॅपॅसिटी कमी कमी होत जाते. तर असं राहते. शुभश्री, तर अशी आहे शुभश्री. आता हे वासरू आहे ना, तर हे दोरी सगळी भरून घेईन चिखलानी. तर याच्यामुळे पप्पांना मागं सुटली नाही गडबडीत, कारण वासरू सोडून त्यांना सारखं पळापळ गडबड करतं. ते बघा आता पलीकडचं दूध प्यायला लागलं, अलीकडचं संपलं, तर आता अलीकडं ते सर चेंज करत राहतं. मग 1-2 मिनिटांनी ते बाजूला झालं ना, आता ह्याच्यानंतर ते 2 तास रिकामं असतं आपण गुरांना खायला टाकेपर्यंत. मग जोपर्यंत रिकाम आहे ना, तोपर्यंत परत वासरू दूध प्यायला जातच नाही. एकदा त्याचं दूध पिऊन झालं ना, तर हे वासरू परत दूध प्यायला जातच नाहीत. म्हणजे अर्थात त्याचं पोट भरते एकदाच, मग त्याला दुपारपर्यंत भूकच लागत नाही, आणि तेवढ्या वेळात तर आपण त्याला बांधून टाकतो. थांबा, वॉलपेपर ठेवायला, म्हणजे आपलं थंबनेल टाकायला एक फोटो काढतो मी. ह्याच व्हिडिओला थंबनेल ठेवायचं आहे. निघला, ओके. धनश्री. आणि वासर आहेत ना, जोपर्यंत म्हणजे लहान आहे तोरले तब्येती राहतात बाबा, मोठे झाल्यावर जरा खराब होतात, म्हणजे खायचं मॅनेजमेंट होत नाही. म्हणजे त्यांना कसं चांगला चारा लागतो, तर ते पण आपण मॅनेजमेंट करू हळूहळू. चला आता नंदिनीला दूध पाजतो. तर हे बघा, तर ह्या कच्च्या दुधाला म्हणतात निरसं दूध. मी काही दिवस हे दूध पण पित होतो कच्चं. तर हा पूर्ण आहे 1.5 लिटरचा जग. तर मग मी नंदिनीला एवढं 1 लिटर, हा जग 1.5 लिटरचा आहे, मग 1 लिटर दूध मी नंदिनीला पाजतो.
आता ही नंदनी ना, तर हिचं दूध आपण 15 एप्रिलला बंद करणार आहेत, कारण 15 एप्रिलला तिला 3 महिने होतात. तर आता ती वेळ म्हणजे सेटल झाली आणि आपल्याला पण आर्थिक परवडायला पाहिजे ना, तर त्याच्यामुळं नंदनीचं दूध आपण बंद करणार आहेत 15 तारखेला. दुधासाठी लय ओढ घेते बरं का, स्वतःहून पितच नाही, ते बळच तिला तोंडात ओतावं लागतं, पण दूध बघितलं की लय ओढ घेते. आता मी जिकडं जाईल तिकडं नंदिनी. आणि दूध देण्याचं काय असते तुम्हाला सांगतो, आता शुभश्री एवढं दूध देते ना पहिल्या वेतालाच, कारण तिची आई तेवढं दूध देत होते. आता देवशाहीने इतकं दूध नाही देणार. देवशाहीने मग पहिल्या वेताला 9 लिटर दूध देत, कारण की देवशाहीच्या आईने आपण म्हणजे तिला पण चांगलं सांभाळलं होतं, तर तिने पण एक 9-10 लिटरच दूध दिलं होतं वृंदाने. पण देवशाहीने एवढं शुभश्री एवढं दूध नाही देऊ शकत, कारण की गंगापेक्षा वृंदा दूध कमी देते. तर असं असते. आणि लहानपणी आपण वासरांना फुल दूध पाजतो त्याच्यामुळंच, कारण की जास्त दूध पिलेली वासरं पुढं चालून जास्त दूध देतात. आता सकाळी चालू ह्यांचा आराम. काल टाकली कुट्टी थोडीशी राखली बरं का यांनी गव्हाणीत. आता ह्यांचा चालू आहे आराम. शुभश्री पुढची कुट्टी आणली पप्पांनी, आता ती तिकडं टाकतात गवळ्याला आणि त्यांना, कारण शुभश्रीने थोडीशी राखीव ठेवली होती आणि ह्यांना टाकवता ह्यांच्या पुढं अगोदरच कुट्टी आहे. आणि शुभश्री कसं जरा नवीन विलेली ना, जरा नाटकं करते, तर त्याच्यामुळे शुभश्री थोडंफार शिल्लक ठेवते. नाही आता बाकी हे उठल्यानंतर ह्याचे ते गव्हाणी जे आहे ना, तर ते खाऊन घेणार आहेत हे उठल्यानंतर. आणि आपल्याला लहान बाळ, चल आंब्याकडे जायचं, चल आंब्याकडे. ए श्रीजी चल आंब्याकडे चल, चल ना. लगेच हात बडा करते. हरे कृष्ण करते. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. चल ना. लाळ ग. तिला हे असलं खेळणं काय जमत नाही, तिला ते बॉटल आणि वाटी पाहिजे, वाटी ग्लास. चला आता हिला एकदा आपल्या आंब्याकडून आणतो. बघा आंब्या, लाड करा आंब्याचे, लाड करा आंब्याचे, लाड कर. ए आंब्याचे लाड कर. चल असं हात उघड ना. बघ आंब्या मारितोय, मग आंब्या मारतो लाड नाही केल्यावर. ऐ लाड आंब्याचे लाड कर. आंब्या त्याच्या वासरातच गुंगलाय. हे बघायचं आता झालंय दूध पिऊन. शुभश्रीला पाणी पाजले, आता समोर थांबले. आता परत ते दूध प्यायला जातच नाही. नंदिनी, अरे मला पण नंदिनीच नाव ते, शुभश्री नाही रे, धनश्री. मी तर लय वेळेस नावात चुकतो, एवढे मोठे गुरु आहेत ना, मला तर नावाचं काही कळतच नाही. तेव्हा आता कशी उड्या मारती. ज्वारी मोठे होईपर्यंत तिला सोडायचं, ज्वारी मोठे झाले परत धनश्रीला बांधून टाकायचं. आता ही तू आत्ता बरं का, म्हणजे दूध पिऊन झाले आत्ता इथे लगेच ती आता एक 15 मिनटात तिकडच्या गोट्यात जाते आणि सगळं बसलेल्या जनावराला उठवते. म्हणजे त्यांच्या जवळ अशा उड्या मारल्या ना, मग ते गुरं उठतात लगेच. धनश्री, ए धनश्री ये इकडे चल. धनश्री, आता तिकडं गोट्यात जायच्याच मार्गावर ही. तिकडं बादलकडे जाते, पण बरं झालं बादल लात वगैरे मारत नाही. बादलला पण गुरांची सवय वाटते पहिल्यापासून, त्याच्यामुळे बादलीला लात वगैरे नाही मारत. पण लई त्या नंदिनी सारखीच खेळते ही पण. हे तिकडं काटे. धनश्री इकडे चल. आणि हिला लय आवडतं बरं का ते वासराने उड्या मारल्याला. बघा ती महाग बघते, कुठं वासरं जिकडे गेले तिकडे बघते. ही श्रीजीला पण ते वासरू बघायला लय आवडतं. बघा आता वासरू पुढं आलं नाही, बघा इकडं वासराकडे बघायला लागली. बघा आता लगेच ही पण महाग बघते त्या वासराकडे. ते वासरू गेलं लांब. आता हिचं कसं आहे ना, हे बघा आता जिकडं वासरू आहे ना, ते बघा तिकडं मान करते, लगेच इकडं बघते, त्या वासराकडे बघते ही. धनश्री, आता बघा श्रीजी कशी महाग मान करते, हे बघा जिकडं ते वासरू जाईल तिकडं ही बघत आहे त्या वासराला. चल पकडायचं त्या वासराला. हां चल धर त्या वासराला, धरा धर. अरे ते तर आपल्याला जवळ येऊन देत नाही. आलं. हे धनश्री थांब, हे थांब की.
धनश्री थांब थांब धनश्री, मला धरावंच लागेल तिला. गेली हा घोड्याकडं. तुला हात लावायचं का धनश्रीला? हे धनश्री पेरल्याला राणे. धनश्री काय वासरी, पण तो बादल काय नाही करत तिला जवळ गेलं तरी. ए थांब. ह्या श्रीजीला लय त्या वासराला धरायचंय. तेव्हा कसं ते वासरू जवळ बघितलं ना, लयच पळतंय का नाही का वासरू. ती आहे बघा इकडं. हां बस येतच अशी बस. बरं नाही नाही चल चल. हां हां खुश का. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे ती आता रांगायला लागली बरं का, पण फरशीमुळे तिला खाली रांगताच येत नाही. हरे कृष्ण कृष्ण आता ती रांगायला लागली काही दिवसात चलन. पण हरे कृष्ण श्रीजी सर्दी झाली, सर्दी झाली तुला.